स्वराज्य हिंदवी स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने या सोहळ्यामध्ये आपलं मनापासून आम्ही स्वागत करतो की आपण या ठिकाणी उपस्थित आहात. यावेळेस सामन्याला होती सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजी मार्गावरती 4 ओव्हरची मॅच आहे. हो, गणेश मोरे षटक क्रमांक पहिला आपण पाहतो तो खेळाडू गोलंदाजी मार्गावरती घेऊन धावताना तुम्ही आतमध्ये बघत आहात. आता दोन्ही संघांनी आधी एक सामना जिंकलेला आहे आणि यामधला जिंकणारा संघ थेट बंदरी टीम जो उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल होतोय त्या संघाविरोधामध्ये खेळण्यासाठी यामधला विजेता संघ नक्कीच सज्ज होणार आहे. कोणार्क स्पोर्ट्स राहू विरोधामध्ये शिरसाट स्पोर्ट्स टीम नगर या दोन संघांमध्ये आपण पाहतो हा खूप मोठा आणि महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी या ठिकाणी सुरू होतोय. गणेश मोरे आता कोणार्क स्पोर्ट्स राहूचा सामना तुम्ही आजच्या दिवसातला पहिला सामना आपण बघितलेला आहे. 88 धावांची गरज होती त्यांना 5 ओव्हरमध्ये आणि तो सामना टाय झाला आणि त्यामुळे सुपर ओव्हर खेळवावी लागली. हा चेंडू सीमारेषा बाहेर. यस, मिडविकेट वाडिश मिडविकेटच्या डोक्यावर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल. 8 धावा. पहिलं षटक आपण पाहतो अर्थात आता इथे प्रगती पदावरती आहे. गणेश मोरेच्या चेंडूवरती आलेला तो खूप मोठा षटकार तुम्ही बघितलेला आहे. फुल टॉस आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक. गणेश मोरे पहिले 3 चेंडू खूप चांगले टाकले होते त्या खेळाडूने, मात्र त्यानंतरच्या लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार इथे येत आहेत आणि टोटल धावा धावपलीवरती 14. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती सुरू असतात. पुन्हा एकदा हा चेंडू सरळ बॅटने खेळायला फटका अक्षय शिंदे पाठीमागे आहे. फेक येईल गणेश मोरेकडे. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट ह्या 2 खेळाडूंमध्ये. या 2 धाव्याने षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो. गणेश मोरेचा इथे पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 16 धावा. शिरसाट स्पोर्ट्स टीम नगर 16 धावा धावपलीवरती आहेत. आज पाणी फाउंडेशन ही खूप मोठी योजना कार्यरत आहे आणि तुम्ही आता स्वयंभू नगर आज बारामती तालुक्यामध्ये जे ऑटर कपची स्पर्धा घेतली गेली त्या ऑटर कपच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अव्वल क्रमांकावरती म्हणजे पहिल्या क्रमांकावरती स्वयंभू नगर अय्यप्पा साहेबाच्या वाडीचं नाव आता तिथे आलं आणि तो त्या वॉटर कप 2019 स्पर्धेमधला विजेता ठरलेलं हे गाव आहे आता. आणि 10 लाख रुपयांचं शासनाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आज आपल्या स्वयंभू नगर गावाला वाडीला मिळालेलं आहे. आणि आता ही गोष्ट तुम्हाला ऐकायला सोपी वाटेल. तुम्ही त्या गावात एकदा या, तुम्हाला कळेल त्या गावाने किती सुधारणा केलेल्या आहेत आणि यामध्ये सर्वात महत्वाचा रोल जर कोणाचा असेल तर ते कार्यक्षम नगरसेवक आहे. गावातच सगळं काय कार्यक्षम नगरसेवक आहेत. आज या गावासाठी बापूंनी प्रामाणिकपणे जितकं करता येईल तितका प्रयत्न बापूंनी केलेला आहे. एक छोट्याशा वाडीमध्ये खऱ्या अर्थानं आज बापूंचं एक चांगलं काम सामाजिक क्षेत्रामध्ये मी बघत आलो आणि लोकांसाठी झटण्याची वृत्ती मी बापूंची सातत्यानं पाहतोय. आणि आज इथे सुद्धा हा चेंडू मिड विकेट बिग शॉट आणि षटकार. धावा धावपलीवरती बा
भावेश खेडेकर जो षटक क्रमांक 2 ला त्याने गोलंदाजी मार्गावरती सुरुवात केलेला आहे. बोटिंग सुद्धा तुम्ही या गावामध्ये पाहू शकता. तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर अगदी 500 मीटर अंतरावरती त्यांनी तिथे बोटिंग सुद्धा सुरू केलेलं आहे. आणि ती आता 1 लाख रुपयांची स्पर्धा आहे. आणि आपण बघितलं की अशी मैदान आपल्याला बघायला मिळत नाही. आता बऱ्याच ठिकाणी मी या स्पर्धा बघत असतो. आपण सगळेजण स्पर्धा बघत आलेलो आहे. आता अशी मैदान तुम्हाला सहजासहजी पुढे बघायला मिळत नाही. आणि आज स्वयंभूनगर इथे यांनी ते मैदान आज फक्त दिसतोय तुम्हाला इतकं सुंदर, मागे त्यामागे ती कष्ट आहे. हे मैदान उभं करण्यासाठी ते कष्ट तुम्ही बघितलेलं आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक क्रिकेट आहे. हो, यावेळेस पुन्हा एक शॉट पिच चेंडू आणि पुन्हा आसमान दाखवले भावेश खेडेकरला. तीन षटकार रुपेश दादा भापकर वकील साहेबांचं पारितोषिक कदाचित तिथे येतंय. लागोपाठ 3 षटकाराला कोणत्याही खेळाडूला लागोपाठ 3 षटकार खेळले. वकील साहेबांनी सांगितलंय 501 रुपयांचं पारितोषिक आता त्या खेळाडूसाठी असणार आहे. 3 षटकार आलेत आतापर्यंत, ते लागोपाठ नाही. हा चेंडू यावेळेस बॉलर पद्धतीचा हा चेंडू डीप कव्हर फोडतो. हा चेंडू बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट सीमारेषा बाहेर. पारितोषिक येत आहे पा इथे, आणि ते खूप मोठं पारितोषिक आहे. आदित्य दादा भापकर पाटील सांगताय 6 षटकार कोणत्याही खेळून जर खेळले लागोपाठ तर त्या 6 षटकारासाठी तब्बल 20,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या वतीने असणार आहे. 20,000 रुपयांचं ते पारितोषिक असेल. 6 चेंडूवरती 6 षटकार कोणत्याही खेळाडूने जर खेळले तर खेळतील सुद्धा. 39 धावा धावपलकीवरती आहे. 39 धावा धावपलकीवरती. हो, यावेळी शंकर देशमुख DJ Sharat. क्लीन बोल्ड नवीन खेळाडू आतमध्ये खेळण्यासाठी येईल. विजय
विजय हा खेळाडू नवीन असेल आतमध्ये आता खेळण्यासाठी. षटक क्रमांक प्रगती पदार्थ आपण पाहतो शंकर देशमुख घेऊन आला ते 3 क्रमांकाचं असावं. ते तिसरे षटक तो गोलंदाजी मार्कवरती डीप लागात मध्ये हा चेंडू साबिर सय्यद समोर आहे. धावकुलवरती मी जातो. धावा आहेत 40 धावा. 6 षटकाराला 20,000 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. हर्षल गिब्सनं 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले होते. 16 मार्च 2007 साली डानवेन बुंगे नेदरलँडचा तो गोलंदाज होता. त्या गोलंदाजाविरुद्ध त्यानं 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले होते. आता युवराज सिंगचं नाव आपण सगळे घेऊ. 6 चेंडूवरती 6 षटकार त्यानं 19 सप्टेंबर 2007 साली इंग्लंडचा स्टोर्ट बॉर्डला युवराज सिंगनं 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले होते. मात्र 6 चेंडूवरती 6 चौकार सुद्धा खेळणारे काही खेळाडू आहेत. आज पारितोषिक मोठी आहेत आणि ती पारितोषिक सुद्धा रोख पद्धतीने इथे जमा होतात आणि पारितोषिकांसाठी खेळाडूंसाठी ती फार मोठी खैरात आहे. फुल टॉस सादिक सय्यद समोर झेल टिपतोय आणि अजून एक खेळाडू इथे कोसळतो. शिरसाट स्पोर्ट्स नगर. कोणत्या टीमला सर? बॅटिंग टीमला का? ठीक आहे, नंतर ऍड करतो मी ती टीम. आता रेग्युलर स्कोर चालू ठेवू आपण. कोणाक स्पोर्ट्स ज्यावेळेस आतमध्ये येईल त्यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी 2 धावा अकाउंट वरती ऍड करून तो धावफलक पुढे त्यांचा सुरू होईल. काही सूचना तुम्हाला माहिती आहेत. आता तुम्ही एक सामना खेळलेला आहे. हो, सचिन साळवे आपण उपस्थित आहात इथे. आपल्याला विनंती आहे की आपण इथे मंचावरती या. शंकर देशमुख आतापर्यंत त्यानं मात्र आज कोणा स्पोर्ट्स राहूकडनं आता केलेली गोलंदाजी खूप सुरेख आहे. कारण याआधीचं भावेश कडेकरचं षटक हे खूप महागडं पडलं. मात्र त्याची कुठेतरी भरपाई शंकर देशमुखने यावर मध्ये केली. एंड ऑफ 3 ओव्हर्स. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 45 धावा. शिरसाट स्पोर्ट्स नगर टीम. नगर जिल्ह्यामधनं आता हा संघ तुम्ही खेळण्यासाठी आलेला आहे आणि बरंच मोठं अंतर मला वाटतं त्यांच्यासाठी असावं आता इथे येणं. आता तो इतक्या लांब संघ खेळण्यासाठी आलाय म्हणजे तो उगाच आलेला नाही. त्यांच्याकडे ती ताकद आहे आणि नगरकडे सुद्धा तुम्ही जर कधी गेला त्या साईडला तर बऱ्याच चांगल्या स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. 45 धावा धावफलकीवरती. 2 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू टाकेल कोणार्क स्पोर्ट्स राहू टीम कडनं गोलंदाजी मार्कवरती अक्षय शिंदे. मायनस वगैरे काही नाही, पेनल्टी नंतर ऍड होणार आहे. ते बॉल मला वाटतं हो यावेळेस अक्षय शिंदे पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. दयासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेळ म्हटलं तरी चालेल, कारण लोक जे आहेत माझे वेळे लोकच इतिहास घडवत असतात.
46 धावा आहेत, 48 झाल्या होत्या, त्यामधला मायनस आपण 2 केलेला आहे, कारण तुम्हाला 2 रनांची पॅनल्टी होती. 48 होत होत्या, त्यामधला 2 मायनस केल्यानंतर आता 46 आहे. ठीक आहे. पहा चेंडू सरळ बॅटनं खेळलाय, शंकर देशमुखला सुद्धा बीट करतोय चेंडू. हो, यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आकाशाला गवस निघालणार हा तडाखा आहे. काकांची फरमाईश आहे डॅनी सर तुम्हाला, तुम्ही आता नृत्याचा आविष्कार दाखवा. काकांच्या हो, आज काकांच्या चिरंजीवांचा जन्मदिवस आहे आणि ते ऑनलाईन पाहत आहेत आणि तुम्हाला पाहण्यासाठी आज ते ऑनलाईन आलेले आहेत. त्यांना मात्र त्यांच्या जन्मदिवसाच्या आम्ही समस्त हिंदवी स्वराज्य ग्रुप, स्वयंभू नगर आणि ऑर्गनायझेशन कमिटीच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देऊ की हा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये सारखा सारखा येऊ देत. हा चेंडू आणि त्यांच्या मुलांचं पाच काका इथे आहेत, आज उशीर आले पण आले. दुपारनंतर त्यांचं शुभ आगमन इथं होतं. रायबा त्यांच्या मुलांचं नाव आहे, त्यांच्या मुलांचा आज जन्मदिवस आहे. आपण जाऊ आतमध्ये. धावा धावपलीवरती पूर्ण झालेल्या आहेत. तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 59 धाब्यांची गरज असेल. हा ना, आता संपणार नाही.
सकाळपासून तुमच्यासाठी 5-6 वेळा फरमाईश झाली आहे, पण तुम्ही नाराज केलेला आहे सर्व विजेत्यांना. बॉलरने राईट हँड ओव्हर द विकेटचा मार करतोय ओमकार. स्ट्राईकला येतो प्रतीक, नॉन स्ट्राईकला उमेश सोनवणे. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा बघू काय करतोय प्रत्येक आपल्या संघासाठी. अतिशय उत्कृष्ट मारलं पहिल्या चेंडूवर आणि हा 6 धावांसाठी. एकूण 60 धाव्यांची गरज घेऊन उतरणारा कोणार्क स्पोर्ट्स राहू पहिल्या चेंडूवरती प्रतीक शिंदेचा तो पॉवरफुल अँड सक्सेसफुल शॉट होता. षटकारानं कोणार्क स्पोर्ट्स राहून सुरुवात केलेली आहे. अगदी अतिथी कक्षाला सलामी होती ती. 6 धावा मिळालेल्या आहेत. प्रतीक शिंदेच्या बॅटमधनं निघलेला तो फटका होता. जास्त वेळ लागत असेल तर हा बॉल घ्या सर, कारण थांबून चालणार नाही आता. यानंतर एक महत्वाचा सामना खेळवायचा आहे. सूर्य आता मावळतीच्या दिशेने झोकू लागलेला आहे. सावल्यांनी सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये हळूहळू पदार्पण करायला सुरुवात केलेली आहे. हा खेळ ऊड सावल्यांचा तुम्ही आतमध्ये बघू शकणार आहात. प्रतीक शिंदेच्या बॅटमधून निघाला तो फटका. षटकाराला भाऊ चला जागेवरती, भाऊ लवकर या. उमेश भाऊ सोनवणे संघाचे संघ मालक टीम होणार आहेत आणि या आधीच्या सामन्यामध्ये उमेश भाऊ सोनवणेंनी केलेली फलंदाजी किती अफलातून होती हे आपण सर्वांनी बघितलेले आहे. पुन्हा एकदा यावेळेस प्रतीक शिंदे इथे मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो होता त्याचा. इथे तो चेंडू इथे बॅटवरती आला नाही. डॅनी सर हा चेंडू घ्या, हा मॅच बॉल आहे. मॅच बॉल तो सरांकडे जमा करा आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा सामन्याला आपण सुरुवात करून घ्या. चेंडूसाठी बरेचसे वाद होतात मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. आता जो लेदर बॉलचा चेंडू असतो तो तुम्हाला चेक करता येत नाही किंवा तुम्हाला तो बदली करता येत नाही. उरकट आता वाजले बघा 4:46-45 मिनिटं होत आहे. आपल्याला क्वार्टरचा सामना तुम्हाला बॅड लाईट जर झाली ना, ऑर्गनायझरने सूचना दिलेल्या आहे 3, 2 किंवा 1 ओव्हरचा सामना खेळवावाच लागेल. आज आपल्याला हा क्लिअरच करायचा आहे. आजचा सामना उद्या ढकलून चालणार नाही, कारण उद्या कुणीही बघितला नाही. पॉईंट प्रतीक शिंदेच्या बॅटमधनं हा चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत धावत होता चेंडूच्या पाठीमागे. त्याने चेंडू थांबवला सीमारेषेच्या आतमध्ये. 2 धावा तिथे मिळतील आणि 2 धावेने धावपलीवरती टोटल 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना कोणार्क स्पोर्ट्स राहू 8 धावा धावपलीवरती आहेत आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती आमचा जो शिरसाट स्पोर्ट्स टीम आज नगरवरून हा संघ इथे आलाय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, डीप कव्हर. डीजेवाने ऑपरेटर यांनी गाणं सुरू केलं होतं, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाच नाही. आज डीजे ऑपरेटर की सकाळपासून आपल्या सोबत आहेत. त्यांचं काम सुद्धा खूप चांगलं आहे, कारण त्यांना कधी धन्यवाद म्हणायची गरज सुद्धा लागली नाही. त्यांचं ते काम करत आहेत. आपली कामं आपल्याला माहिती असावीत, आपल्याला काय करायचं, आपलं टार्गेट काय आहे. आणि डॅनी सरांना सुद्धा ज्या कामासाठी बोलवलेलं आहे त्यांचं सुद्धा काम मला वाटतं आता सुरू होणार आहे. लेग बाय आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 नुसार ही धाव मी घेतो. या 23 नुसार धावेनं आपण पाहतो 1 धावेने धावपलीवरती 11 धावा. आज मोरगाववरनं सुद्धा काही प्रेक्षक या ठिकाणी डॅनी सरांना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सुद्धा तुम्ही पाहतो नुकताच एक अद्भुत आविष्कार तुम्हाला आता यानंतर इथे पाहायला मिळणार आहे. उमेश सोनवणे स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खूप जास्त उंच आहे आणि क्षेत्ररक्षकाने टिपला तो जाईल.
क्लोज करू. रिंग मध्ये आड होते रिंग. नवीन खेळाडू शंकर देशमुख आतमध्ये. पहिला चेंडू शंकर देशमुख साठी आपण पाहतो इथे निर्धाव आहे. कोणार्क स्पोर्ट्स राहू हा संघ आपण पाहतो तो 59 धावेंचं आव्हान घेऊन आलाय. शंकर देशमुख मिड विकेट मध्ये हा चेंडू येईल बाहेर. प्रदीप शिंदे yes back big shot. हा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येणार होता. 24 धावा. दुसरा षटकार प्रतीक शिंदेच्या बॅटमधनं. हा चेंडू यावेळेस खूप जास्त उंच. विकेट किपर आहे तिथे, झेल टिपतोय आणि प्रतीक शिंदेचा खेळ सुद्धा इथे संपतोय. आहेत 35 धावा. 12 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. भूषण भैया जगताप आपल्याला विनंती आहे दादा, आपण जिथेही कुठे असताल आपण टॉस करण्यासाठी हळूहळू तर इकडे या. 12 चेंडू या सामन्यातले शिल्लक आहे. यामधला विजेता संघ तुमच्या सोबत लढणार आहे. 12 चेंडू आणि 35 धावेंचं आव्हान आहे. 12 चेंडू 35 धावेंचं हे समीकरण असताना धीरज गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 3 ला तो सुरुवात करतोय. शंकर ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती थोडा फटका खेळण्याचा प्रयत्न शंकरचा आहे. चेंडू आहे अर्धा समोर. 1 धावेसाठी हा चेंडू खेळला होता. 12-35 समीकरण एका धावेनं पुन्हा एकदा पालटलं जातोय. 11 चेंडू शिल्लक असतील.
आणि 11 चेंडूमध्ये 34 धाव्यांची गरज आता इथून पुढे असणार आहे. 11 चेंडू 34 धाव्यांची गरज असणारा हा सामना तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतोय. लढाई मोठी आहे कारण आता इथे जिंकला तर थेट उपांत्यपूर्व फेरीमध्ये जाणार आहात आणि तिथे तुमची 15 टीम बरोबर त्यामध्ये गाठ पडेल आणि तिथे जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये येणार आहे. साबिर सय्यद साठी हा चेंडू होता परफेक्ट ब्लॉक होल, खोलवर पद्धतीचा तो चेंडू होता. साबिर सय्यदला तो खोदून काढायचा होता मात्र तोपर्यंत जास्त उशीर झाला. तो चेंडू अगदी विकेट किपरकडे गेला सुद्धा. आता पहा निर्धाव चेंडू हा थोडासा धोकादायक आहे. तो कोणार्क स्पोर्ट्स टीम राहुला साबिर यावेळेस बॅकफुटरची जात सरळ बॅटने तो चेंडू खेळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका होता. एक धाव तिथे घेतली जाईल. एका धावेने कॅल्क्युलेशन मध्ये आपण सर्वांना आपण घेऊन जाऊ. 9 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 33 धाव्यांची गरज अजून इथून पुढे आहे. 9 चेंडू 33 धाव्यांचं हे समीकरण असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये बघत आहात. यानंतर आजच्या दिवसातली शेवटची लढत आपण बघणार आहोत. 5 वाजत आलेले आहेत. एक षटकार शंकरने खेळलेला आहे. यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यामध्ये अडचणींचा सामना हा करावाच लागतो आणि दिवसभरामध्ये तुम्हाला एकही जर अडचण आली नाही ना तर तुम्ही कुठेतरी चुकीच्या रस्त्यावरून जातात असं समजावं. हे वाक्य स्वामी विवेकानंदांचं आहे की अडचणी येणार आहे मात्र त्या अडचणीवरती मात करणं सुद्धा तुम्हाला स्वतः ती गरज आहे आणि जे अशक्य आहे ते शक्य करणं एक वेगळी मजा आहे. आता समीकरण आहे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 31 धाव्यांची गरज अजून इथे आहे. 8 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज असणार हा सामना तुम्हाला आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. शंकर देशमुख आणि साबिर सय्यद हे कोणार्क स्पोर्ट्स कडनं आतमध्ये लढतायत. लॉग ऑन क्षेत्ररक्षक समोर आणि फक्त एकच धाव तो घेऊ देईल आणि ह्या एका धावेनं आपण पाहतो आता शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 7 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 30 धावेंची आता इथून पुढे गरज आहे. 7 चेंडू 30. साबिर सय्यद या आधीच्या सामन्यामध्ये चांगला खेळला होता तो मात्र इथे आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना तुम्ही असं वावरा की तुमची भूमिका संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहायला पाहिजे. हा चेंडू कॉटन बोल्ड आणि साबिर सय्यदच्या खेळला इथे फुल स्टॉप. मी बारामती मध्ये घरी नाहीये. शंकर देशमुख आणि उमेश देशमुख ही जोडी आतमध्ये आहे. 5 चेंडू 29 धावा. भूषण भाई आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी इथे या कारण या सामन्यातले 5च चेंडू शिल्लक आहेत. इथेच आहेत पाठीमागे. आपल्याला विनंती आहे की आपण या इथे. यामधला विजेता संघासोबत आपली लगेच मॅच सुरू होणार आहे. यानंतर नो बॉल भीमर पद्धतीचा तो 9 चेंडू दिलाय. 2 धावा असतील, एक बळून आणि एक नो बॉल अशा 2 धावेने धावपळीवरती आपण जाऊ. आता अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये 27 धावेंची अजून गरज आहे. 5 चेंडू 27 धावेंची गरज असेल आणि फ्रीडचा हा चेंडू शंकर साठी बेडवेकर मध्ये तो चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाईल आणि ह्या एका धावेने आपण पाहतो अगदी आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावेंची गरज आहे. 4ही मोठे फटके कदाचित थोडेसे पुढे तरी कमी पडतील की काय ही भीती आहे. हा चेंडू उमेश खेळतोय फाईन लेग मध्ये. 4 रन.
लेग बाईची एक सिंगल धाव आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 21 धावांची गरज आता इथून पुढे आहे. 2 चेंडू 21 धावांचं हे समीकरण आहे. आणि शंकर क्लीन बोल्ड आहे. 1 चेंडू लवकर आतमध्ये चला फलंदाज कोणा टीम. चला हा सामना जिंकला. शिरसाट टीमचा संघटक ताबडतोब पळत तिकडे या. चला लक्षात ठेवा